मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, वाशी, ऐरोली, कोपरखैरणे अशा बऱ्याच परिसरामध्ये आहेत. मूळ मुंबईमध्ये सुद्धा. आणि विधानसभेच्या निवडणुकीला नेहमीच त्यांचं भरभरून सहकार्य मला मिळत असतं. विधानसभा निवडणुकीच्या वेळी आम्ही प्रचार दौऱ्यासाठी, बैठका घ्यायसाठी, मेळावे घ्यायसाठी मुंबईमध्ये आलो होतो. मला एक 2-4 महिन्यापूर्वीच हा आभार दौरा घ्यायचा होता, परंतु अधिवेशन 2 मध्ये आली विधानसभेची, मतदारसंघातले काही कार्यक्रम आले म्हणून थोडा उशीर झाला. दरवर्षीच्या प्रथेप्रमाणे मी आभार मेळावा घेतला. भरभरून मला मतदान लोकांनी केलं, त्याबद्दल त्यांचे आभार मानले. आणि तालुक्याच्या विकास कामासाठी जो शब्द मी दिलेला आहे तो शब्द पूर्ण करण्याचं वचन आजच्या आभार मेळाव्यामध्ये मी दिलं. आणि नक्कीच आमचा विधानसभा मतदारसंघ सातारा जिल्ह्यामध्ये अगदी टॉपचा मतदारसंघ करण्याचं काम आम्ही सगळेजण मिळून करू एवढा विश्वास व्यक्त केला. नाही बघा, आता प्रभाग रचना करताना काही नियम हे निवडणूक आयोगाने ठरवून दिलेले आहेत. निवडणूक आयोगाच्या नियमाप्रमाणेच आपल्याला जावं लागतं. त्यामुळे त्याच्यात काय फारसा बदल कोणीच करू शकत नाही. आणि निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये प्रभाग रचनेमध्ये काय फेरफार करून निवडणुका जिंकाव्यात अशी शिवसेनेची कधीच परिस्थिती नाही. शिवसेना आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली प्रभावी महायुतीचे प्रमुख नेते महाराष्ट्रातले ते 3 प्रमुख नेते वरिष्ठ मान्य फडणवीस साहेब, मान्य शिंदे साहेब आणि मान्य अजितदादा तिघं बसून जे ठरवतील त्याची अंमलबजावणी आम्ही कार्यकर्ते म्हणून करू. शेवटचा प्रश्न रावणा अप्रत्यक्ष बोलल्यापेक्षा त्यांनी प्रत्यक्ष बोलावं ना. हे बघा, असं अप्रत्यक्ष बोलण्यापेक्षा कोण राम आहे कोण रावण आहे हे महाराष्ट्राने पाहिले. आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना गरीबो का मसिहा, अडचणीत आडीनडीत सापडलेल्या माणसाचा तारणहार, गोरगरिबांना मदत करणारा नेता आणि स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा सच्चा सैनिक म्हणून उभा देश ओळखतो. त्यामुळं असं अप्रत्यक्ष कुणी काय म्हणण्यापेक्षा त्यांनी काय असेल तर समोर नाव घेऊन सांगावं. त्यांनी जर नाव घेऊन सांगितलं तर मग आम्ही त्याला तसंच उत्तर देऊ पुढं. मला काय संजय राऊत बोललं हे तर आम्ही कधी बघत नाही. ते 9चा भोंगा सुरू झाला की आम्ही चॅनेलचं टीव्हीचं चॅनेल बदलतो. भोंगा बंद झाल्यावर मग आम्ही चॅनेल लावतो परत बातम्या. आणि संजय राऊतांना म्हणावं, तुम्ही आता भारत पाकिस्तान मॅचवर बोलण्यापेक्षा ज्या सिंदूर ऑपरेशनवरती, ऑपरेशन महादेववरती शंका व्यक्त केली संजय राऊतांनी, पुरावा द्या म्हणले होते. कशावरनं भारतीय सैन्याने हे केलं म्हणजे भारतीय सैन्याच्या शौर्यावर, पराक्रमावर, वीरतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या, संशय व्यक्त करणाऱ्या संजय राऊतांना आता भारत पाकिस्तान सामन्याबद्दल बोलायचं